रामकृष्ण हरी मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे। जर तुम्हाला झाडांची आवड असेल तर तुम्ही कोकोपीट हे नाव नक्की ऐकलं असेल। आज मी देगलूरच्या मार्केटमधून कोकोपीट 5 किलोची वीट घेऊन आले। झाडांची रोपं तयार करण्यासाठी मला ही 5 किलोची वीट 250 रुपयांना पडलेली आहे। ऑनलाईनला पण त्याच किमतीत भेटेल। पण हे नक्की काय असतं, याचा वापर कसा करावा आणि यामुळे तुमची झाडे कशी वाढतात हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत। सोप्या भाषेत सांगायचे तर नारळाच्या शेंड्यापासून कोकोनट हस्क जी पावडर किंवा भुसा तयार होतो त्याला कोकोपीट म्हणतात। हा निसर्गाचा एक उत्तम चमत्कार आहे जो कचऱ्यापासून बनवला जातो। आता पाहूया याचे फायदे आणि नुकसान काय आहेत। फायदेच आहेत, नुकसान तर काही नाही। कोकोपीट स्वतःच्या वजनापेक्षा 9 पटीने जास्त पाणी धरून ठेवू शकतो। त्यामुळे झाडांना सारखे पाणी द्यावे लागत नाही। यामुळे कुंडीतील माती कडक होत नाही, ती भुसभुशीत राहते। माती हलकी असल्यामुळे झाडांच्या मुळांना ऑक्सिजन मिळते आणि ती वेगाने वाढतात। हे वजनाने खूप हलके असते, त्यामुळे तुमच्या गच्चीवरील किंवा बाल्कनीतील झाडं वजन पडत नाही। बाजारात कोकोपीट अशा विटेच्या ब्लॉक स्वरूपात मिळते। हे थेट झाडांना वापरायचे नसते। सगळ्यात आधी ही वीट एका मोठ्या टबात ठेवा, त्यावर भरपूर पाणी ओता। तुम्ही पाहू शकता हे पाणी शोषून घेऊन कसे फुगत आहे ते। पूर्णपणे फुगल्यानंतर हाताने नीट सुटे करून घ्या आणि उन्हात थोडे सुकून घ्या। आता तुमचे कोकोपीट झाडांना देण्यासाठी तयार आहे। झाडांसाठी उत्तम माती तयार करतानाचे प्रमाण कसे असावे। 1 भाग आधी मातीचा, 1 भाग कोकोपीट, 1 भाग शेणखत किंवा गांडूळ खत, वर्मी कंपोस्ट हे मिश्रण एकत्र करून कुंडीत भरा आणि तुमचे झाड लावा। निकाल तुम्हाला स्वतः दिसेल। हा होता आजचा कोकोपीट बद्दल छोटा आणि महत्त्वाचा ब्लॉग। तुम्ही तुमच्या घरात कोकोपीट वापरता का? मला कमेंट करून नक्की सांगा। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू अशाच एका नवीन माहितीसह। तोपर्यंत हॅपी गार्डनिंग।